आरोपी पहिल्यासारखे राहिले नाही. 16चं बलात्कार आहे, 17चं दरोडे ते. आणि याला आईबाप जबाबदार हो. 70,000ची पोराला पल्सर आहे, 10,000चा त्याच्याकडे मोबाईल आहे आणि 2,000चा त्याच्या पायात बूट आहे आणि पोरग 12-12 वाजेपर्यंत बाहेर हिंडत आहे. म्हणजे बाप नालाय की नाही तर पोरग काय करते, ही आवला चांगली रिया ठेवल्यावर काय करते धरून 7-8 दिवसातून एकदा चांगला थोबाडून काढला पाहिजे पोऱ्या. काय करतं ते हे बाहेर त्यांचं शिका. केरळवरून हवा मारायला आले 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठत आहे. बोर मारायला गाव महाराष्ट्रात आहे. 4 महिने रोडला झोपत्यात, पेट्रोल पंप मुक्काम आहे. गव्हाचं मशीन आणि सोयाबीनचं मशीन घेऊन महाराष्ट्रात आहे. हायवेला पेट्रोल पंप मुक्काम करतात. आणि आमची 70% आवला संध्याकाळी जेवायला घरी नाही, काला सुधारतील. आणि आई म्हणती दरवाजा उघडा ठेवा, पप्पू येईल. तू पप्या हरिपाठाला गेला का? ए पप्याची आई. पोरग दारू पेलं तर आई म्हणते कुठं कायम पिते, मानून ठेवी घरात. फटकावले पाहिजे हो. काय करते ते चांगली रेटावले हो. बाहेरून पोऱ्या जेवण आल्यावर इकडे इकडे का जेवला बाहेर ठेवून द्या 2-4 त्याच्या. पोरगा म्हणला मी घरातून निघून जाईल, फक्त कपडे पिशवीत घालायचे त्याचे. मी करील प्रयत्न परत. ते जात नाही आणि गेलं तरी परत आल्याशिवाय. पोरग म्हणलं मी फाशी घेईल, ही दुरी तू गुतव मी वडितो, इकडे ये. पोरग म्हणलं मी औषध पिईल, कोणतं घेतो म्हणजे टाटा मेट्री घेतो का, निराया 71 घेतो का, राऊंड अप घेतो का, गोल घेतो का, M45 घेतो का, टिकटॉक घेतो का, अविनाश घेतो का, M35 घेतो. ही तणनाशकाची नाव आहे, कोणाला लागली तर लिहून घ्या. आणि कोणत्याही पोरानं औषध पिऊ द्या, पोरग 5 तास मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणत औषध घेतो का, शेण खावा पण औषध नको. कारण ज्याला औषध घेतलं ना त्याला हॉस्पिटलमध्ये उलट्या टांगी त्यात, इकडून नळी इकडं काढ द्या. एकदा नळी घालून आणली ना ते रिकामं खोकं पाहिलं तरी म्हणत औषध आहे काय. 8-10 दिवसातून मुलीला जवळ घेतलं पाहिजे. मुलीचे हात तपासा, बांगडी नाही. मुलींचे दप्तर तपासित जा, शाळेतले शेवटच्या पानावर गृहपाठ असतो. मुलीचे एसटीचे पास पंच केलेत का पा. 8 दिवस आपल्या मुलीचा पास पंच नाही. मुलगी भुयारातून शाळेत जाते का बा. मुलीचे मोबाईल चेक करा, 3-3 सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहितीये, 2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जन आहे तो, सायलेंट असतो, सायलेंट. फक्त कण होतो घरात, कण होतो. मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स चेक करी जा. आपण पोरीला 100 रुपये दिले ते त्यात 500 रुपये आले. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आहे बा. ही 1 GB आहे का, 2 GB आहे का, 4 GB आहे का, GB आहे जरा पा. सांगा पोरांनो हा विनोद आहे का. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. इंदुरीकर मरणला म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. खोटं याच्यातलं काही. हे सावध केले पाहिजे, हे फटकावले पाहिजे महाराज. याला पर्याय नाही. आणि शेतकरी वर्गाला पाया पडून सांगतो, साहेब येत आहेत, परिस्थितीनुसार राहायला सुरुवात करा आणि नको त्या गोष्टीतले खर्च कमी करा. शेतकऱ्यावर कर्जाची वेळ काय येते याची उत्तरं सापडा. कारण शेतीला पाया पडून सांगतो, मी स्वतः शेतकरी आहे चांगला. शेतकऱ्याने साईड बिझनेस केला पाहिजे, काही का होईना. तुम्ही कोंबड्या पाळा, शेळ्या पाळा, भंगार गोळा करा, पाव विका, पण किराणा आणि भाजीपाला जर वरच्यावर सुटला तरच शेती टिकेल. नुसत्या शेतीवर शक्य नाही. मुलांचे ऍडमिशन आहे, मुलांचे ऍडमिशन आहे, मुलींचं लग्न आहे, या सगळ्या गोष्टी शक्य. एक मुलगी 10वीला घालायला आजच 7,000 रुपये लागतात. तुम्ही खर्च कमी करायला शिका. आता सगळे शेतकरी नीट आहे का. आता लग्न सराई आली, प्रत्येकाचा मोबाईल आहे का नाही, आहे का नाही. मग आता लग्न पत्रिका छापायची काय गरज.
1 मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी कवा तमाशा आहे. कशाला पत्रिका छापायला? वाचले का नाही पैसे? 2 बस त्याला अख्खं गाव न्यायची काय गरज आहे? 2 माणसं बस त्याला गेली पाहिजे महाराज, पोरगा आणि पोरगी. दोघांकडे पैसे द्या, तुम्हाला लागते तसे घ्या. हे पिकअप भरगाच पान काय न्यायचं? कापड दुकानात तांगड्या बसून बसत ते नाला का. आणि त्याला विचारलं साड्या कशी काय? आपल्याला काय कोण फटी ठेवून काय कळत? 16 लाडू खाली नालाय का. काय कळत? लाडूचे पैसे दे, तू पैसे दे. लग्न साधे केले तरी मुलं होतात. त्याला काय नियम आहे का डीजे लावल्यावर सटासटावाले? कशाला खर्च करायचं बोगस? आणि हा व्हायलाच नकोय. तुमचं काय मत आहे? बंद. कशाला खर्च करायचा? पूर्वी चांगले लोक बसून जेवत होते, आता उभ्यानं जेवण आणलंय. ते वरहट नालायक ताटली हातात घेतं, बात कान फटे दिली बाई. ते कशात आहे पैसे? आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील जेवण तर उभ्यानं, पोटभर नाही. आणि कुटीचं लग्न एवढे गुलाबजामुन म्हाताऱ्यानं तोंडात फेकला, त्याच्या नागपुडीत गुंतला गुलाबजामुन. आणि त्याच्यापेक्षा एक फाजील पद्धत आली आता. लग्न मंडपाच्या गेटवर नवरदेव उभा करायचा आणि मग तो येणार मंडपात. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. त्या नवरी माग 2-4 याडपाट पोरी, इतका मेकअप. त्या ब्युटी पार्लरला गेल्या असते. ब्युटी पार्लरला 3 गोष्टी कराव्या लागतात. आता हे मीच सांगू का? सांगू तरी काय काय. एक, ब्युटी पार्लरला गेल्यावर पोरीनं 3 गोष्टी कराव्या लागतात. पहिले फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरेमिक्स करावं लागतं. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे. मिक्सिंग म्हणजे सॉफ्ट करणे, सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि त्या नवरदेवाच्या मागं 2-4 याडपाट पोर आणि त्याच्या पुढे तो बँडवाला. फूल बरसा मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. जमलं का नाही? लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं आता. फूल बरसा मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. आणि तो चालू कसं माहिती?